तर तुमच्याकडे अशी कोणती गुजरातची स्टोरी आहे का की माझ्या आई सांगायची मला. माझ्या आईचं नाही, माझ्या आजीचं लहानपण गुजरातला गेलं. दॅर इज अ प्लेस कॉल्ड एज दाहोद. आणि दाहोद जर तुम्ही स्टडी केली, दाहोद चुडेलसाठी खूप वेल नोन आहे. जर तुम्ही आताही तिथे गेलात तर लोक ते डायरेक्ट क्लेम करतात की इथे आहे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे अशी कोणती गुजरातची स्टोरी आहे का की असे असतात ना फोकलोर असतात जे तिथे असतात. सी आय विल शेअर विथ माझ्या आई सांगायची मला. त्यांचं माझ्या आईचं नाही, माझ्या आजीचं बाळपण जे होतं, लहानपण गुजरातला गेलं. दॅर इज अ प्लेस कॉल्ड एज दाहोद. आणि दाहोद जर तुम्ही स्टडी केली, दाहोद चुडेलसाठी खूप वेल नोन आहे. जर तुम्ही आताही तिथे गेलात तर लोक ते डायरेक्ट क्लेम करतात की इथे आहे. मी केव्हाही पाहिलं नाही, बट मी जे ऐकलंय ते मी शेअर करतो. आमची आजी सांगायची की ज्यांच्या घरी लहान मुलं होतात तेव्हा ती चुडेल त्यांच्याकडे काही ना काही मागायला येते, स्पेशली जेव्हा त्यांचं नामकरण वगैरे, बारसा वगैरे असतो, नामकरण असतं. आणि आम्ही त्याला गुजरातीमध्ये डाकण म्हणतो, मराठीमध्ये तिला म्हणतात डाकीन. आणि असं म्हणतात, म्हणजे असं लोककथामध्ये लिहिलं आहे की तिला मुलं आवडतात, लहान मुलं. अँड असं लिहिलेलं आहे. आय एम नॉट शुअर की ती भक्षण करते. भक्षण म्हणजे शी खाते लहान बाळांना. असं तुम्ही लोककथामध्ये पाहिलं तर हे असं आहे. तर ती म्हणायची की ते जेव्हा येतात तेव्हा त्यांना दानमध्ये जळलेला कोळसा असतो ना, ते द्यायचा असतो. जर तुम्ही ते दिलं नाही ना, मग तुम्हाला खूप त्रास होतो. ती पाहिजे ते मागते आणि तुम्हाला ते द्यावं लागतं. आणि तिची स्पेशालिटी असते तिचं रूप. शी इज एक्स्ट्रीमली गुड लुकिंग अँड शी इज व्हेरी फेअर, असं मी ऐकले त्यांच्याकडून. लॉंग हेअर. आणि जेव्हा ती मोशनमध्ये येते, जेव्हा कुठल्या तिला काय म्हणतात, तिला एकदम मेन सिच्युएशन्समध्ये येते, तेव्हा तिचे पाय उलटे होतात आणि तिच्या पाठीमागे दिवे असतात असं म्हणतात. तर जेव्हा माझी आजी होती ती सांगायची की तिने पाहिलं वेन शी वॉज यंग. ती जेव्हा यंग होती त्यांच्या घरी ती आलेली. पहिला ती तिकडेच काम करायची, डाकीन. ती डाकीन म्हणजे एक नॉर्मल लेडी होती. ती मजुरीचं काम करायची, म्हणजे विटा उचलायच्या किंवा बिगारी काम करायच्या वगैरे. पण त्याच्यानंतर ती लोक डोळ्यात ठेवायचे, असं कुणाच्या घरी काय आहे, कुणाचा हसबंड किती सुंदर आहे. बिकॉज असं बोललं जातं की शी इज फुल ऑफ लस्ट, असं बोललं जातं. ते बोलायचे, म्हणजे आय हॅव नॉट सीन. तर त्यांच्या घरी सुद्धा आले आणि ती मला काहीतरी द्या बोलायला आले. तुमच्याकडे एवढा मोठा प्रोग्राम आहे. आणि तिचं लक्ष आतमध्ये होतं की आतमध्ये कुठे बाळ दिसतंय का, कारण एकदा बाळ दिसलं की थोडी स्टोरी वेगळी असते. पण गावची लोक, स्पेशली जे जुने म्हातारे होते, ते स्मार्ट असतात. त्यांनी पूर्ण तयारी ठेवलेली. त्यांना माहीत होतं की काही ना काही असं घडेल. तर त्या लोकांनी ते कोळसे तिच्या हातात दिले. अँड असं म्हणतात की कोळसे दिल्यानंतर ती पळून जात आणि ती गावातून निघून गेली. पण गुजरातमध्ये असे खूप काही किस्से असतात. जर तुम्ही सुद्धा स्टडी कराल दाहोदसाठी तर तुम्हाला सरप्रायझिंग स्टोरीज मिळतील.